नमस्कार मंडळी, आरबी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मंडळी, बऱ्याच लोकांना खूप बोलायची सवय असते, म्हणजे नेहमी ते काही ना काही बोलतच असतात। सारखी त्यांची बडबड चालू असते। पण तुम्हाला माहिती आहे का, सततच्या वायफळ बोलण्याने आपली एनर्जी कमी होत असते। त्यामुळे नेहमी मोजकं आणि कमीच बोलावं। पण काही जणांचा समज असा असतो की बोलण्याने आपली बरीच कामं होतात। हे एका दृष्टीने बघितलं तर बरोबर सुद्धा आहे, पण नको ते बोलल्याने आपली बरीच कामं होत सुद्धा नाहीत किंवा झालेली कामं बिघडतात। त्यामुळे मंडळी, नेहमी कमी बोललेलंच बरं असतं। आणि तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जर सतत जास्त बडबड करत राहिलात तर लोक सुद्धा तुम्हाला बोर होतात व तुमच्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत, तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतात। यासाठी कमी बोललेलं कधीही चांगलं। बरं, कमी बोलण्याचे काही फायदे सुद्धा असतात। ते कोणते फायदे आहेत ते थोडक्यात जाणून घेऊया। 1. कमी बोलणाऱ्या व्यक्तीला समाजात खूप मान सन्मान असतो। ते मोजून मापून बोलतात, त्यामुळे त्यांच्या शब्दाला किंमत असते। 2. कमी बोलणाऱ्या व्यक्तींची एक खास गोष्ट म्हणजे ते नेहमी दुसऱ्याचं बोलणं पूर्ण ऐकून घेतात, मगच बोलतात। 3. कमी बोलल्यामुळे तुम्ही जिथे जाल तिथे तुमची व्हॅल्यू राहील। 4. तुम्ही कमी बोलणारे आहात असे इतरांना समजले तर लोक जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुमचे बोलणे मनापासून ऐकतील, तुमच्या प्रत्येक शब्दाला किंमत देतील। 5. कमी कसे बोलावे याचे एक सूत्र आहे। जेव्हा कोणी आपणास प्रश्न विचारेल अथवा बोलेल त्यावेळी तुम्ही त्यांना शब्दात उत्तर द्या। याने जर समोरील व्यक्तीचे समाधान नाही झाले तर वाक्यात उत्तर द्या, आणि तरीही त्याचे समाधान होत नसेल तर थोडक्यात पण सविस्तर उत्तर द्या। 6. समोरच्याला फक्त विचारलेल्या प्रश्नांचेच उत्तर द्या। गरज नसताना अनावश्यक कोणतीही गोष्ट लोकांना शेअर करू नका। 7. परिस्थिती पाहून संवाद थांबवणे आवश्यक असते। जिथे तुमचे मत विचारले जात नाही तिथे तुम्ही बोलू नका। 8. लोक तुमच्याकडून जे ऐकण्यास इच्छुक आहेत तेच त्यांना सांगा, वायफळ बडबड करू नका। 9. तुम्हाला माहीत नसलेल्या विषयावर चर्चा चालली असेल तर तिथे तुम्ही शांत राहा, काहीच बोलू नका। 10. काही लोक विनाकारण दुसऱ्याला सल्ला देत फिरत असतात, पण कमी बोलणारी माणसं कारणाशिवाय कोणालाच सल्ला देत नाहीत। त्यांना योग्य वाटत असेल तरच ते दुसऱ्याला सल्ला देतात। 11. कमी बोलणाऱ्या व्यक्तींचे जीवन खूप शांतपूर्वक असते। त्यांच्या जीवनात कधी अशांती येत नाही, कारण त्यांच्या जीवनात कधीच ते कोणाशी भांडत नाहीत, कोणाचा तिरस्कार करत नाहीत व जे वाईट कृत्य असतात ते कधीच करत नाहीत। त्यामुळे त्यांच्या जीवनात सुख शांती कायम असते। व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा।